हे बघा लालबागचा राजा जिथून विसर्जनाला निघतो तिथे बघा झुमर वगैरे लावायला सुरुवात झाली. जी गल्ली दुकान वगैरे असतात तिथे लाइटिंग वगैरे केली असते त्या साईडला झुमर लावलेले आहे. ही सुंदर अशी अपडेट आहे. त्यानंतर या साईडला बघू शकता तुम्ही जिथे ग्राउंड असतो तिथे पूर्ण प्लाय लावण्यात येत आहेत आणि जे मेन गेटचे आहेत ते पार्ट इथे पडलेले आहेत. आणि तुम्हाला आता मेन गेट दाखवणार आहे लालबागच्या राजाचा. त्या साईडला बघू शकता मेन गेटचं काम आता स्टॉप केलेलं आहे. ऑलमोस्ट झालंय. सेल्फ वगैरे सर्व लावण्यात आले. 2026ला खूप मोठा सरप्राईज जाणार आहे. बघूया काय असणार आहे सरप्राईज. कमेंट नक्की करा तुम्ही. मुंबईच्या राजाचं हे आता जोरदार काम चालू झालंय. खूप सारा सामान आला आहे तिथे. जसे आपण राजवाड्यांचं वगैरे महाल असतं त्या टाईपमध्ये पण सामान आलं आहे. इथे पंढरपूर उभे राहणार आहे. तसेच सेम टू सेम परेलच्या इथे जोरदार कामाची सुरुवात झाली आहे. इथे बांबू वगैरे बघू शकता चारी साईडने आता पॅक केलं आहे. शिवायाची सर्वात सुंदर अशी मूर्ती ही राहणार आहे आणि सर्वात उंच अशी मूर्ती राहणार आहे. खाली पण अजून युनिक थीम आहे पण तुम्हाला खाली दाखवू शकत नाही. सुंदर अशी मूर्ती आहे शिवायाची. मूर्ती दिसते साईडला तीच आहे बोरिवलीचा महाराजाची मूर्ती. इथे आगमन सोहळा असणार आहे 8 तारखेला. साईडच्या बॅक साईडने तुम्हाला 2 मूर्त्या दाखवतो. सुंदर अशा मूर्त्या आहे. तर खूप सारी तुम्हाला अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. आपण परेल वर्कशॉपमध्ये आलोय. क्रे अड्डा सतीदादा यांच्या इथे पण सुंदर अशा 2 ते 3 मूर्त्यांचं काम चालू आहे. त्यातली तुम्हाला एक सुंदर मूर्तीचा फेस दाखवतो सतीदादा यांच्या वर्कशॉपमध्ये. नमस्कार मित्रांनो, अजित बिराटकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण परेलला आलोय. परेल वर्कशॉपचे तुम्हाला अपडेट देणार आहे. त्यानंतर गणसंकुल वर्कशॉप, अरुण दत्त यांचा वर्कशॉप, त्यानंतर आपण जाणार मुंबईचा राजा, परेलचा राजा, लालबागचा राजा, त्यानंतर चिंचपोकली चिंतामणीला पण जाणार. सर्व अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. चला तर आता आपण परेलला जाऊया. बघा बॅक साईडच्या तुम्हाला 2 मूर्त्या दाखवतो. या गेटनी 2 मूर्त्या दिसतात त्या दाखवतो. त्यांचं पण काम चालू आहे. कलर काम वगैरे बाकी आहे. ती दुसरी मूर्ती आहे तिचं आता जॉईनिंग वगैरे सर्व चालू आहे. तर बघा नंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. त्या बॅक साईडच्या मूर्त्या आणि बॅक साईडला एक ट्रॉली आहे सांताक्रूजचा महाराजा. आता आपण मेन गेटने जाणार आहोत. तिथून तुम्हाला दाखवणार आहोत. त्याच्या आधी या साईडला बघा 2 बॅलेन्सिंग मूर्त्या राहणार आहेत. बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्याही तुम्ही पाहू शकता. या गेटमधून 2 ते 3 मूर्त्या तुम्ही पाहू शकता. त्या तुम्हाला मी दाखवल्या. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. हे बघा परेलचा विघ्नहर्ता निघणार आहे 9 तारखेला. आगमन सोहळा होणार आहे. आलोय आता परेल वर्कशॉपला. आतमध्ये आपण जाणार आहोत कारण थोडंफार आतमध्ये अलाउड करताय जायला पण फोटो वगैरे आपण काढू शकत नाही तिकडे. समोर जी पॅक आहे तीच परेलचा विघ्नहर्ताची मूर्ती आहे. या साईडला बघा सिद्धेजा दिगोळे यांच्या वर्कशॉपमधून त्या मूर्त्या निघणार. त्या पोईकर आर्टची मूर्ती आहे तशीच आहे. तिला कलर काम वगैरे बाकी आहे. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. बघूया काय भेटतंय का आपल्याला. थोडंफार शूट करायला सिद्धेश दिगोळे यांच्या वर्कशॉपला कलर काम चालू आहे. सुंदर अशी मूर्ती. आणि उद्या कोल्हापूरचा जो चिंतामणी आहे त्याचाही आगमन सोहळा होणार आहे. दिगोळे हे मूर्तिकार आहेत. त्या बघू शकता सुंदर अशा मूर्त्या आहेत. काल पण मी अपडेटचा व्हिडिओ टाकलेला त्यामध्ये खूप साऱ्या व्हिडिओ तुम्हाला मी दाखवल्या गणपतीच्या. तर बघा तुम्हाला दाखवल्या 4 ते 5 मूर्त्या. तरी तो ते परेल वर्कशॉपचे अपडेट आपल्याला आज पण राहायला भेटले ना. आतमध्ये पण आपण काही शूट वगैरे केला नाही कारण खूप साऱ्या मूर्त्या पूर्ण पण आहेत. जेवढ्या तुम्हाला दाखवल्या येतील तेवढ्या मी दाखवल्या. त्याला आता आपण अरुण दत्तच्या यांच्या वर्कशॉपमध्ये जाऊ. तिथे तुम्हाला अपडेट देतो. नंतर गणसंकुलला जाऊ. ते वर्कशॉपमधून उद्या कोल्हापूरचा जो चिंतामणी आहे त्याचा आगमन सोहळा पण आहे. टायमिंग वगैरे काही समजलं नाही. उद्या इथून एक मूर्ती निघणार आहे. ते खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तिथे त्या दिगोळे यांच्या वर्कशॉपमधून निघणार आहे. चला तर आता आपण अरुण दत्त यांच्या वर्कशॉपला जाऊ. अरुण दत्त यांच्या वर्कशॉपला आलोय. आतमध्ये तर जायला देत नाही. ते बघा 5-6 जण बघतायत. तिथून थोडा कॉर्नर आहे तिथून फक्त बघू शकतो आपण. त्या टायमाला आपण आतमध्ये गेलो 5 ते 6 दिवस आधी. त्या साईडला दाखवतो तुम्हाला. प्रभावर वगैरे आहेत. ट्रॉली आहेत. काल एक ट्रॉली गायब होती ती पुन्हा आली तिथे. त्या साईडला बघू शकता मुंबईचा स्वामी, त्यानंतर परेलचा विघ्नहर्ता आणि धारावीचा महासम्राट अशा 3 ट्रॉल्या आहेत. तरी बघा तिथे प्रतीक्षा करतायत सर्व अरुण दत्त यांच्या वर्कशॉपमध्ये. इथे मूर्त्या वगैरे काय आपल्याला पाहायला मिळतात. फक्त फोटो वगैरे काढू शकत नाही. ते पण अरुण दादा असेल तर. हे बघा प्रभावल वगैरे सुंदर आहे. तरीच आहे अरुण दत्त यांच्या वर्कशॉपचे अपडेट. तरीच होते अरुण दत्त यांच्या वर्कशॉपचे अपडेट. आपण 4 ते 5 दिवस आधी गेलो. अरुण दादा होता त्यावेळी त्यांच्यासोबत फोटो काढायला पण भेटला आणि मूर्त्या बघायला पण भेटल्या. खूप सुंदर अशा मूर्त्या वर्कशॉपमधून निघणार आहेत आणि बॅलेन्सिंग 8 ते 10 मूर्त्या असणार आहेत. खूप युनिक अशा पॅटर्नच्या मूर्त्या असणार. ज्यावेळी आगमन सोहळा असेल या वर्कशॉपमधून त्यावेळी नक्की आहे. चला आता गणसंकुलला जाते. गणसंकुलचा मेन गेट आहे. इथेच गर्दी असते आगमनाला. इथून मूर्त्या बाहेर पडतात. आता तुम्हाला दाखवतो. तिथे पण एक ट्रॉली आहे कलाकार आर्टच्या बाहेर. ती ट्रॉली तुम्हाला दाखवतो बघा त्या साईडला. एक ट्रॉली आहे कलाकार आर्टची. इथून मूर्त्या बाहेर पडतात. आपण मेन गेटला जाऊया. तिकडून जो दुसरा गेट आहे तिथे संकुलला आलोय. त्याची अपडेट देतो. तेव्हा बोरिवलीचा महाराजा आगमन सोहळा असणार आहे 8 तारखेला. वरती बॅनर लागला बघा बोरिवलीचा महाराजा. 8 ऑगस्टला 4 वाजता गणसंकुलमध्ये आगमन आहे. त्यानंतर 9 ऑगस्टला बघू शकता दुपारी 2 नंतर नॅशनल पार्कमधून त्याची मिरवणूक निघणार आहे. त्यानंतर बघू शकता भव्य आगमन सोहळा इंदिरानगरचा राजा जो की 9 ऑगस्टला 11 वाजता निघणार आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊया.
आतमध्ये आल्या आले पहिला अमर आर्ट दिसेल तुम्हाला. डिस्प्लेच्या मूर्त्या दाखवतो, सुंदर सुंदर बघा. एलकोट जय मल्हार कमेंटमध्ये नक्की लिहा. त्यानंतर या साईडला बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्यानंतर सिद्धिविनायक टाईप मूर्ती आहे. हे बघा युनिक पॅटर्नची मूर्ती आहे. कलर वगैरे बघू शकता. अशा खूप साऱ्या इथं मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. राजा तेजुकाय सारखी मूर्ती बघा. नंतर दोन साईडला हत्ती बघा. नंतर या साईडला बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत. खूप साऱ्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. अशा युनिक पॅटर्नमधल्या इथे पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला इन डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की पहा. किती सुंदर असे डोळे वगैरे बघू शकता तुम्ही या मूर्त्यांचे. आणि बघा मूर्त्या कशा युनिक पॅटर्नमधल्या सर्व आहेत. कृष्णरूपी मूर्ती आणि सिंपल अशी मूर्ती. त्या साईडला बघा गणेश चित्रशाला, याच्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. या छोट्या मूर्त्या अशा खूप साऱ्या प्रसिद्ध इथं मूर्त्या झाल्या. त्या तुम्ही रील्स वगैरे बघितल्या असेल त्या मूर्त्या दाखवतो तुम्हाला. त्याच्या पाठी मागे मोठ्या पण खूप सुंदर अशा मूर्त्या. पण या वर्कशॉपमधल्या छोट्या मूर्त्या खूपच प्रसिद्ध आले बघा. ही मूर्ती गणपतीच्या बघू शकता. आता डिस्प्लेच्या मूर्त्या चेंज झाल्या. एलकोट जय मल्हार आहे. त्यानंतर सुंदर मूर्ती पाठी बघा कृष्णरूपी मूर्ती आहे. त्या साईडला बघा आधी पण बघू शकता लालबागच्या राजासारखी एक मूर्ती आहे. नंतर सिंहासनावर बसलेली बघा सुंदर मूर्ती. आणि ते बघा छोट्या मूर्त्या ठेवल्या आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊन जाऊ शकता. त्या सुंदर मूर्त्या आहेत. ती सुंदर अशी मूर्ती. आता आपण तिकडे जाऊया. आर्ट्स आहेत तिथे पण सुंदर मूर्त्या आहेत. त्यानंतर या साईडला बघू शकता सार्थक आर्ट्समध्ये पण डिस्प्लेच्या खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. त्या साईडला बघू शकता श्रेय आर्ट्स. अशा घरगुती गणपतीचे तुम्हाला मूर्त्या पाहिजे असतील तर इथे 7 ते 8 वर्कशॉप आहे. त्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तेही जाऊन तुम्ही नक्की पाहू शकता. ही बघा सुंदर अशी बघू शकता मूर्ती आहे. आणि त्या साईडला बघा गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती. आता प्रथमेश गाडगे यांच्या शिवाय आर्टमध्ये बघा इथे प्रभावलचं काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. हे राजेशाही जसे बसलेले असतात गणपती बाप्पा, त्यांच्या खाली जो असतो सिंहासन त्याच्या इथे लावले जाणारे बघा अशी कलाकृती केली जाते. सुंदर असं नक्षीकाम आहे. त्याचं कोरीव काम चालू आहे या साईडला बघा. पहिलं मातीचं वगैरे बनवलं जाते. त्याचे खूप सारे प्रभावल तुम्ही पाहिलात ते आधी मातीचे वगैरे बनले जातात. त्यानंतर ते डिझायनिंग केलं जाते बघा. डिझायनिंग किती सुंदर आहे. हे शिवाय आर्टमधले असे जे गणपती बसणार आहेत त्यांच्यासाठी बनवलेले आहेत. ही शिवाय आर्टमधली मूर्ती तुम्हाला मी दुसऱ्या अँगलनी दाखवणार आहे. खूप मोठी अशी मूर्ती असणार आहे. वेगळी थीम आहे तिची. आणि दुसरी मूर्ती बघू शकता. आणि या साईडला पण 3 मूर्त्या आहेत. त्याही तुम्हाला फेस दाखवतो. जो त्यांचा सिग्नेचर फेस यावर्षी त्यांनी रिव्हील केला ते या मूर्तीला लागणार आहेत बघा. ते जो मूर्तीला फेस लागला आहे तो 3 रिव्हील केला त्यातलाच मोठा फेस आहे. त्या पाठीमागे बघू शकता अजून एक मूर्ती. तिथे बघा एक छोटी पण मूर्ती राहणार आहे. युनिक युनिक कन्सेप्टच्या मूर्त्या इथे राहणार आहेत. त्या साईडला बघू शकता प्रभावलचं काम केलं जाते. तुम्हाला बोलले ना मातीने पहिलं बनवले जाते. या साईडला जसं तुम्हाला फोटो दिसतंय तसं प्रभावल केला जाते बघा. त्यानंतर ही मूर्ती तुम्हाला बोललो दुसऱ्या अँगलनी दाखवतो. ही सर्वात उंच मूर्ती राहणार आहे. फक्त वरची तुम्हाला दाखवते. खाली वेगळी कन्सेप्ट राहणार आहे. सुंदर मूर्ती बनणार आहे. निखिल खातो यांच्या वर्कशॉपमधून मूर्त्या निघणार आहेत. ती मूर्ती तुम्हाला दाखवली मी. कलर काम चालू आहे. आणि या दुसऱ्या मूर्त्या बघू शकता तुम्ही. त्यांचं पण खूप सारं काम बाकी आहे. कलर काम बाकी ऑलमोस्ट रेडी आहेत मूर्त्या. खूप प्रसिद्ध गणपती आहे ते. तर हेच होती गणसंकुलची अपडेट. तिथे सुंदर मूर्ती बनते. जो गोरुंचा महाराज आहे त्याच्या आखणीचं काम वगैरे चालू झालं आहे. कलर काम चालू आहे. कारण 8 तारखेला इथून आगमन सोहळा होणार आहे जो बोरीचा महाराज आहे त्याचा. तर त्या आगमन सोहळ्यालाही तुम्ही नक्की या. चला आता आपण जाऊया पर्यंतच्या राहायच्या डेकोरेशनची अपडेट देतो. नरे पार्कात चालू आहे. तिथे मीटिंग वगैरे काहीतरी चालू आहे. तुम्हाला त्या साईडने दाखवणार आहे मी मंडप बघा. पंढरपूर बनायला सुरुवात झाली किंवा मीटिंग वगैरे काहीतरी आहे. थोड्याच दिवसात हा नरे पार्क तुम्हाला पंढरपूरमध्ये रूपांतर झालेलं दिसेल. कारण खूप जोरदार असं काम चालू आहे बघा. या साईडला पत्रे वगैरे लागले आहेत. बांबू वगैरे आलेत खूप सारे. मी लास्ट टाइम आलेलो त्यावेळी फक्त एवढीच अपडेट होती. आता पत्रे वगैरे लावले आहेत. खूप सारे बांबू वगैरे आलेत. आता जोरदार काम चालू झालं आहे. कारण आता जसजसे दिवस वाढत चाललेत तसं काम जोरात होणार. कारण खूप कमी दिवस राहिले जातात. तरीच होती नरे पार्कची अपडेट. खूप जोरात असं काम चालू झालं आहे. कारण इथं पण पंढरपूर उभे राहणार आहे. आता आपण जाऊया मुंबईच्या राहायची अपडेट तुम्हाला देतो. आज आपण गणेश गल्लीत मुंबईचा राजा बसतो इथे. गणेश गल्ली चालू आहे. मुंबईचा राजा बसतो इथे. या साईडला बांबू वगैरे सर्व रॉड पडलेच. खूप आजची डेव्हलपमेंट तुम्हाला देणार आहे मी. खूप सारे बांबू वगैरे आहेत. त्या साईडला बघा प्रभावल वगैरे मागचा जो सेटअप होता तो सेटअप इथं आणला गेला आहे. त्या साईडला थोडीफार तयारी चालू आहे. ती पण तुम्हाला दाखवतो. मागच्या टायमाला आपण आलेलो त्याला थोडं काम झालेलं ते दाखवतो बघा. या साईडला बघा किती सामान पडलं आहे ते आपण त्या अँगलने पण जाणार आहे ते दाखवतो तुम्हाला बघा. साईडला खूप सारं सामान पडलं आहे इथे. कारण इथं पण पंढरपूर उभा राहायला जाणार आहे. इथं बघा प्लाय वगैरे आहेत. त्यानंतर लोखंड वगैरे आहेत. तिथे खूप बांबू आहेत. नंतर मागच्या वर्षीचं डेकोरेशनचं सामान पण थोडंफार वाटतंय मला. बघूया आता आपण त्या साईडला जाऊया जिथं काम झालंय. साईडला थोडं काम झालंय ते तुम्हाला दाखवतो बघा. चिखल वगैरे पाद्यपूजनाला तुम्ही बघितले असाल
हे बघा या साईडला पण तयारी चालू आहे. वाद्यपूजनाला चिखलमध्ये बघितलं तर खूप सारे चप्पल वगैरे गेले. इथे बघा थोडाफार स्टेज तयार झाला आहे. त्या साईडला ग्रिल वगैरे मारले, ते तुम्हाला दाखवतो. बघा एवढा स्टेज तयार झाला आहे. तर आपण जिथे बसतो मुंबईचा राजा तिथेही जाणार आहे, तिथे तुम्हाला दाखवतो. पहिले हे बघू शकता तुम्ही केवढा स्टेज आहे बघा या साईडला. यावर्षी इथे पण पंढरपूर निर्माण होणार आहे. आता आपण बॅक साईडने तुम्हाला दाखवतो. या साईडने त्या दिवशी आपण आलेली तशी तयारी आहे, तेच उभे आहे. बाकी फक्त या साईडला स्टेज बांधण्यात आलं आहे. त्यानंतर या साईडला बघा पूर्ण पॅक करण्यात आले, शेड टाकण्यात आले. या साईडला आधी काहीच नव्हतं. साईडला बघा पूर्ण शेड टाकण्यात आले. त्यानंतर या साईडला तुम्हाला दाखवतो सर्व पार्ट्स वगैरे पडले डेकोरेशनचे. आता आपण मुंबईचा राजा बसतो तिथे जाणार आहोत. त्या आधी बघा या साईडला बघा देवीसारखं प्रभावल टाईप आहे इथं मूर्ती. तर हिची इथली अपडेट. आता तिकडे जाऊया, राजा बसतो तिथे. त्या साईडला पाद्यपूजनाला जी फ्रेम बनवली ती इथे आहे. मुंबईचा राजा बसतो तिथे दाखवतो तयारी तुम्हाला काय चालू आहे. वरच्या साईडला बघू शकता तुम्ही. आता इथं मुंबईच्या राजाची ट्रॉली दाखवतो तुम्हाला. त्या साईडला आहे ट्रॉली, आधी साफ वगैरे केलेली आहे. साईडने तुम्हाला दाखवतो काय चालू आहे ते पहा. ट्रॉली वगैरे आहे मुंबईच्या राजाचे. आता थोड्या टायमाने इथे पॅक होणार. त्यानंतर गणपती बनवला बघा. कलर वगैरे काम केलेलं आहे पूर्ण. तो जो पाद्यपूजनाला होता तो बघा, जो नागाच्या खालचा तो इथे ठेवण्यात आले. बाकीचा जेवढा पार्ट आहे तो मी वरील वर्कशॉपमध्ये बघितला. तो वरती बघू शकता कापूस वगैरे सर्व लावलेलं आहे. वरती पण तयारी त्या दिवशी मी आलेली तशीच आहे. आणि या साईडला बघू शकता प्रभावासारखं लावण्यात आलं आहे वरती राजेशाही लुकमध्ये. इथंच बसतो मुंबईचा राजा बघा. बेंच वगैरे आहे जे पाद्यपूजनाचे तयार झाले ते काढण्यात आले. त्यानंतर इथे ट्रॉलीला कलर वगैरे करण्यात आले. मुंबईच्या राजाची ट्रॉली आहे. आता आपण जाणार आहोत सर्वांचा आवडता लालबागचा राजा, तिकडे जाणार आहोत आपण. मी दाखवतो तुम्हाला बघा ते काम झाले. तिकडे बघा स्टेज बनलं आहे. तसं इथे पण स्टेज बनायला सुरुवात झाली. त्यानंतर बघा इथे पिलर्स वगैरे उभं केलेत. नंतर थोडाफार या साईडचं सामान दाखवतो तुम्हाला. त्यानंतर आपण जाऊ लालबागला. तेव्हा केवढा सामान वगैरे पडला आहे. मूर्ती आहे जशी मागच्या साईडला मूर्ती आहे तशी सेम टू सेम या साईडला पण मूर्ती आहे. जो मेन गेट आहे तो या साईडला राहणार आहे. तिथे काम जोरदार चालू झालं आहे. आता आपण जाऊया. ते काय सामान आहे बघा, गेटचं वगैरे बघू शकता. त्या साईडला बघा जसं राजेशाही लुक असतो त्या टाईपमध्ये बघा इथे प्रभावल वगैरे पण खूप सारे पडले ते बघा, ते बघू शकता. तर हीच आहे मुंबईच्या राजाची अपडेट. आता आपण जाऊया लालबागला. तर हीच होती मुंबईच्या राजाची अपडेट. खूप जोरदार असं काम चालू झालं इथे, कारण इथे पंढरपूरसारखी थीम असणार आहे. आपण जाऊया लालबागच्या राजाचे. इथे मेन गेटचं काम तुम्हाला काल दाखवलं. आता काय काम तिकडे चालू आहे ते दाखवणार आहे. चला लालबागची अपडेट देतो. लालबागच्या राजाचा मेन गेट तुम्हाला दाखवतो. आपण आउट साईडला आलोय कारण तिथून तुम्हाला क्लिअर दिसेल. जवळून काही क्लिअर दिसत नाही बघा. या साईडला फ्रेमवर्क वगैरे सर्व चालू झालं आहे. काय असेल सस्पेन्स आहे खूप मोठा बघू शकता. तर ही साईड आपण त्या साईडला जाणार आहोत. आता साईडने पूर्ण क्लिअर दिसतं म्हणून या साईडनं आलोय. तर सेल्फ वगैरे लागले. आता मेन गेटच्या त्या आपण उजव्या हाताला जाऊन तुम्हाला दाखवतो. हा मेन एंट्रन्स आहे जिथे लालबागचा राजा लिहिलेला असतो. तिथं विसर्जनाला बाहेर पडतो तो. तर त्याच्या साईडला बघा तुम्हाला उजव्या साईडला बोलतो सेम टू सेम सेल्फ वगैरे लावण्यात आले. आता आपण आतमध्ये जाणार. आतमध्ये काय डेव्हलपमेंट आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. बघा सुंदर असा गेट इथून सुरुवात झाला. बघा केवढा मोठा गेट असतो. इथे ते व्हिडिओ वगैरे येतात विसर्जनाचे. बघा कसा गेट वाटतोय खूप सुंदर असा. आता काम इथे काय चालू नाही कारण जे मेन काम होते झालं. आता इथे काही ना काहीतरी लागणार आहे. काय तुम्हाला वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे यावर्षी लालबागच्या राजाचं काय असणार आहे गेट. वरती वर्क बघा सुंदर असं काम चालू आहे. ते आता आपण आतमध्ये जाणार आहोत. त्यावरून बघा स्टेप्स वगैरे तुम्हाला दाखवलं. या साईडला बघा हे जे दिसतात त्यात लायटिंग वगैरे असणार आहे. त्यानंतर इथे बघा जसं आपण सेल्फ लावतो तसं सेल्फ लावलेलं आहे त्या साईडला. आता सेम टू सेम त्या साईडला पण वर्क आहे बघा. इथे स्टेप्स वगैरे आहे. त्याचं आपण इंटेरियर करतो घरी त्या साईड टाईपमध्ये सेल्फ लागले. आता आपण आतमध्ये जाऊया. लास्ट टाइम जसं काहीतरी वरती होतं त्या टाईपच यावर्षी पण राहणार आहे. त्या साईडला तुम्हाला दाखवतो पूर्ण मॅट लागले. आणि इथे पण फ्रेमवर्क आहे गेटच्या इथे बघा. या साईडला पण एक फ्रेम आहे. या दुसऱ्या साईडला पण फ्रेम आहे. आता आपण मेन गेट आहे तिथून आतमध्ये चाललोय. इथे बघा लाईन वगैरे दिसतंय तुम्हाला. इथं मुखदर्शनाची लाईन असते. तिथे बघा आपण काल आलेलो त्याच्यावेळी काय मॅट वगैरे मारला नव्हता वरती. पूर्ण आता पत्रा लावण्यात आलाय. कलर काम थोडंसं बाकी होतं आपण आलेलं त्यावेळी. आता पूर्ण पत्रा लावण्यात आला आहे आणि सर्व कलर झालाय. तुम्हाला दाखवतो. आता या साईडने आपण आलो आणि पूर्ण या साईडला बघू शकता शेड बनवलेले आहे. त्याला पूर्ण झाकण्यात आलंय. या साईडला लाइटिंग वगैरे असते आणि इथून गल्ली असते मुखदर्शन. लालबागचा राजा ज्यावेळी विसर्जनाला निघतो तर या गल्लीतूनच निघतो. ते लाइटिंग वगैरे लावल्यानंतर किती सुंदर अशी गल्ली वाटते तुम्हाला माहिती आहे. आपण ज्यावेळी दर्शन घ्यायला येतो त्यावेळी किती गर्दी असते. पण इथूनच VIP लोक वगैरे जे येतात ती इथूनच एंट्री करतात. बघू शकता केवढा मोठा सजवलेला आहे. यावर्षी खूप युनिक अशी थीम असणार आहे. आणि मेन म्हणजे आता झुमर वगैरे पण लावण्यात आले आहेत. आपण आल्याचा फायदा आला आहे कारण इथे वर्क जोरदार चालू आले.
मी एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता लालबागचा राजाचा पूर्ण व्हिडिओ, एंट्री, एक्झिट, क्राऊड मॅनेजमेंट, ग्राउंड ते सर्व टाकला होता. हे बघा झुमर कसं लावण्यात आलं आहे. ही तर सुरुवात आहे. खूप अजून सरप्राईज ओपन होणार आहेत. बघा या साईडने दाखवतो तुम्हाला. खूप सुंदर असे झुमर लावण्यात आले आहेत. बघा या साईडला एवढा मोठा स्टेज आहे. यावर्षी खूप युनिक अशी थीम असणार आहे आणि सर्वांनाच आवडणार एवढं नक्की. काही लोकांना तर आधीपासून माहीत आहे थोडीफार थीम, त्यापैकी आपण पण आहोत. कारण मला इथं जो एक काम करणार आहे त्या व्यक्तीने थोडीफार हिंट दिली काय असणार आहे. या अँगलने दाखवतो केवढा मोठा सेटअप आहे बघा. आणि जिथे तुम्हाला जो मॅट मारलेला दिसतोय म्हणजे ताडपत्री, त्याच्या खालीच लालबागचा राजा बसतो. तिथे डेकोरेशनला अजून सुरुवात नाही झाली, तिथे अजून मूर्तीलाही सुरुवात नाही झाली. किंवा मुलगा उभा आहे तिथे लालबागचा राजा बसलेला असतो, त्याच्या मागे सिंहासन वगैरे असतं. आता आपण आतमध्ये जाणार आहोत. त्याच्या आधी बघा सर्व साईडने तुम्हाला आज दाखवलं नाही. बघा या अँगलने दाखवतो हनुमान मंदिर. त्यानंतर बघा इथे पत्रा लावला आहे, तिथे ट्रॉली आहे. त्यानंतर गॅलरी वगैरे बांधण्यात आले. या साईडला आपण जिथून ग्राउंडमधून आतमध्ये येतो ती लाईन आहे. आता आपण त्या अँगलने दाखवतो. बघा हनुमान मंदिर या साईडला गॅलरी उभी करण्यात आली आहे. आपलं एक नशीब चांगलं आहे की इथे आपण ज्यावेळी येतो त्यावेळी आपल्याला चांगलं व्हिडिओ शूट करायला भेटतं. त्यामुळे आपण तुम्हाला चांगले अपडेट देतो लालबागची राहायची घरी. आणि आपले 2-3 दिवसांनी व्हिडिओ येतच जातात. कधी कधी एक एक दिवसात येतात. पण या साईडला बघा ही एक्झिटला आहे, तिथे पण लाईटिंगचं काम तुम्हाला दाखवलं होतं. तिथे पण बेंच वगैरे आलेत. या साईडने तुम्हाला दाखवतो जिथे आपण पाया वगैरे पडतो ना, तिथे इथे वरती गॅलरी बघा. या साईडने तुम्ही बघू शकता पूर्ण पॅक झालं आहे. लालबागच्या राहायची ट्रॉली आहे आतमध्ये. असं जोरदार असं काम चालू आहे. ती मंदिराची गली दाखवली तुम्हाला. या साईडला ब्लॅक मॅट जसा बाहेर किल्ल्यासारखा मारला आहे तसा इथे लालबागचा राजा बसतो तिथेही मारला आहे. या अँगलने बघू शकता. आता आपण ग्राउंडमध्ये जाणार आहोत. ग्राउंडमध्ये पण खूप जोरदार असं वर्क चालू झालं असणार, कारण आपण काल आलेलो त्यावेळी आपण गेलो नव्हतो आतमध्ये. हे बघा आता ग्राउंडमध्ये आलो आहे. तिथे बघा तुम्हाला बोललो त्या दिवशी प्लाय लावण्यात येणार आहे, ते प्लाय लावायला सुरुवात झाली. पंखे वगैरे लावण्यात आले. त्यानंतर राजेशाही लुकमध्ये जो असतो सेटअप तो पूर्ण आला आहे, तो तुम्हाला मी जवळूनही दाखवणार आहे. बघा या साईडला पूर्ण प्लाय मारण्यात आले. हे बघा हे जे व्हाईट कलर दिसत आहेत ते राजेशाही ज्यावेळी दरबार उभा असतो त्या टाईपमध्ये ते आहेत. ते तुम्हाला जवळूनही मी दाखवणार आहे. अशी बोललो जसा मला पाहिजे तसा शूट भेटतो. इथं बघा त्रिशूल वगैरे आहे आणि ते जे 2 दिसत आहेत ते बाहेरच्या गेटचे पार्ट आहेत. या साईडला बघा जोरदार अशी तयारी चालू आहे. ग्रिल वगैरे जे ते पार्ट दिसत आहेत 4 ते 5 डिझायनिंगवाले, ते बाहेरच्या गेटचं सर्व सामान इथं बनवलं जातं. त्यानंतर वरती लावणार आहेत. हे बघा ते तुम्हाला बोललो ना राजेशाही लुकमध्ये जे लावलं जाते दरबाराला, ते खांब वगैरे आहेत. या साईडला बघा हेच ते काम जे तुम्हाला बोललो जवळून दाखवतो. इथं लालबागच्या राहायचे अपडेट, जो मेन गेट वगैरे आहे त्याच्या पुढे आला तर झुमर वगैरे लावायला काम जोरदार अशी तयारी चालू आहे तिथे. आणि चारी साईडने पॅक केले ते लालबागच्या राहायची ट्रॉली आहे. थोड्या टायमाने मूर्ती बनायलाही सुरुवात होणार आहे. जिथे ग्राउंड आहे तिथे पण आता प्लाय वगैरे लावायची सुरुवात झाली. तर विचार करा झुमर वगैरे आलेत म्हणजे खूप सारा काम आता एका आठवड्यामध्ये होणार आहे. तर त्याची जी अपडेट होती. आता आपण जाऊया कालाचौकीचा महागणपती, त्यानंतर चिंचपोकलीला जाणार आहोत. तर कसा वाटतो व्हिडिओ नक्की सांगा. लालबागचा राहायचा चेहरा आहे यावर. कालाचौकीचा महागणपती बसतो त्यांचा ऑफिस आहे. आता आपण आतमध्ये जाणार, तिकडे काय डेव्हलपमेंट आहे ते तुम्हाला देणार आहे. कालाचौकीचा महागणपती जिथे बसतो तिथे आलोय. कोणालाच अजून अपडेट नव्हती दिली, मी तुम्हाला हे अपडेट देणार आहे. मंडपला फायनली सुरुवात झाली. मंडप पूजन वगैरे कधी झालं याची आयडिया नाही, पण मंडपला सुरुवात झाली आहे. जिथे कालाचौकीचा महागणपती बसतो, सर्वांचा लाडका गणपती, त्याचं आगमन 16 ऑगस्टला असणार आहे. सर्वांनी नक्की. आणि यावर्षी विशेष त्यांनी काहीच कोणालाच फर्स्ट लुक वगैरे काहीच दिसणार नाही. खूप युनिक अशी संकल्पना आणली त्यांनी. खूप साऱ्या मंडळांनी ते केले पाहिजे. बघा या चालीतूनच गणपती बाप्पा आतमध्ये येतो. केवढीशी चाल आहे बघा. यावर्षी आपण येणार आहोत, पहिल्यांदाच आपला एक्सपिरियन्स असणार आहे. या साईडने तुम्हाला दाखवतो जिथे मंडप पूजन झालं तीही जागा तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी बघा इथे पत्रा वगैरे सर्व लावण्यात आला आहे. युनिक अशी इथे पण थीम असणार आहे. काय आहे बघूया. आता मंडपला तर सुरुवात झाली. आता आपण ज्यावेळी अपडेटचे व्हिडिओ बनवू त्यावेळी इथेही नक्की येऊ. तुम्हाला जर अपडेट पाहायचे असतील तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण खूप साऱ्या गणपतींचे अपडेट मी देत असतो. बघा इथे मंडप पूजन वगैरे झाले, त्याचा हार वगैरे पाहू शकता तुम्ही. इथेच बसतो सर्वांचा लाडका कालाचौकीचा महागणपती. कालाचौकीच्या महागणपतीचे अपडेट आजपर्यंत कोणीच व्हिडिओ तुम्हाला दाखवला नसेल. असं काही नाही की मंडपची सुरुवात झाली तुम्हाला अपडेट दिली. आता आपण चिंचपोकलीच्या चिंतामणीला जाणार आहोत. असे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आलो चिंचपोकलीच्या चिंतामणीतल्या इथे आपण. तिथे काहीच सध्या अपडेट नाही. जेवढा सेटअप पाद्यपूर्णाला लागला होता तो सर्व काढण्यात आला आहे. त्या दिवशी स्टेज वगैरे होता, मला वाटला तो सुरुवात झाली पण तो काढण्यात आला आहे. बघा इथे काहीच अपडेट नाही. इथे बघू शकता सर्वांचा लाडका चिंचपोकलीचा चिंतामणी आणि देवीचा फोटो आहे. हीच होती चिंचपोकलीच्या चिंतामणीची अपडेट, अजून सुरुवात झाली नाही.
तर ही होती कोकणीच्या चिंतामणीची अपडेट. काहीच तिथे सुरुवात नाही झाली. जो पाद्यपूजनचा डेकोरेशन होता तो सर्व काढण्यात आला आहे. आता आपण जाणार बकरी अड्ड्याला सतीश दादांच्या वर्कशॉपमध्ये, ते अपडेट देतो. दादांच्या वर्कशॉपमध्ये आलो. एलपिस्टनचा राजा आगमन सोहळा 6 सप्टेंबर. त्या साईडला जय गणेश युवा प्रतिष्ठान, तिथे एक मूर्ती बनते, ते तुम्हाला दाखवतो. ते सुंदर अशी मूर्ती बनते, तिचा फेस तुम्हाला दाखवतो. इथे पण खाली वर्क चालू आहे, पण ते तुम्हाला दाखवणार नाही कारण ती मंडळाची थीम वगैरे वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात, त्यामुळे फक्त तुम्हाला मूर्तीचा फेस दाखवतो. बघा, सुंदर अशी मूर्ती सतीश दादा यांच्या वर्कशॉपमध्ये चालू आहे, जो की बकरी अड्ड्याला आहे. त्याची अपडेट देतो. या साईडला पण बघू शकता तुम्ही, आगमन सोहळ्याचा बॅनर लागलाय. आणि या साईडला पण सुंदर अशी मूर्ती आहे बघा. फेस वगैरे बघू शकता गणपतीचा, किती क्यूट आहे. तर याच होत्या अपडेट. फायनली चाललोय घरी. तर आपण परेल वर्कशॉपला आलेलो. त्यानंतर गेलो आपण गणसंकुल, अरुण दत्ते यांचा वर्कशॉप. त्यानंतर परेलचा राजा, लालबागचा राजा, मुंबईचा राजा, कोकणीचा चिंतामणी. आणि तुम्हाला कोणीच अपडेट दिली नसेल, काला चौकीचा महागणपती त्याचाही मंडप सुरू झाला, त्याची अपडेट फक्त आपल्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली असेल. तर अपडेट असे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करा. याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.